श्रीराम. मी शांता पोद्दार सदाशिवपेठातल्या रामदास स्वामीच्या मंदिरातून बोलते आहे. आपण आजपासून समर्थांचे चरित्र बघणार आहोत. जय श्रीराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्तरक्षक भक्त निरंजन जगदोद्धारक सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. हा श्लोक तर सगळ्यांनाच माहीत आहे, अनंत कोटी पण माहीत आहे. त्याप्रमाणे आधी आपण समर्थांचं चरित्र बघायच्या आधी त्यांचं सामर्थ्य हे स्वतःला आधी बघू आणि मग चरित्राला सुरुवात करू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे काय? सगळ्याच संतांना असं आपण म्हणतो ब्रह्मांडाचे नायक आहेत. ते काय करतात, ते कसे आहेत ते बघायचं. त्यांचं तेज, त्यांचं योगीराज असतात, भक्तवत्सल आहेत, नंतर रक्षक आहेत, जगाचा उद्धार करणारे आहेत आणि श्रुती वर्णन करायला, वेद आणि श्रुती पण त्यांचं वर्णन करायला, नंतर शेष हजार तोंडाचा शेष तो पण त्यांचं वर्णन करायला दमून गेला असं म्हणतात. अशा श्लोकामध्ये आता पुढचं आपण शुकासारिखे बघू. शुकासारिखे श्लोक तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण ह्याच्यात 4 मोठे मोठे कवी ह्यांचं वर्णन केलं आहे आणि त्यांचं सगळ्यांचं जे तेज आहे ते आपल्या समर्थांमध्ये आहे. ह्याच्यामुळे आपलं बघता येईल शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, म्हणजे शुकमुनी हे वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. तर त्यांच्यासारखं आपल्या समर्थांचं तेज आहे, वैराग्य आहे. त्यांच्या एका काव्यात म्हटलेलं आहे की त्यांचं तो वैराग्याचा पुतळा आहे आणि त्यांच्या वैराग्याला कळीकाळसुद्धा थरथर कापतो म्हणे. हे असं त्यांचं वैराग्य. दुसरं आहे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. वसिष्ठांना योगेश्वर म्हटलात आणि ते ब्रह्मर्षी होते आणि ते ब्रह्मर्षी म्हणून त्यांना पदवी असताना ते एकटेच होते ब्रह्मर्षी. पण विश्वामित्रांना असं वाटलं की आपण पण त्यांच्यासारखं ब्रह्मर्षी पद मिळवायचं. मग त्यांनी खूप वर्ष तपश्चर्या केली आणि ब्रह्मर्षी पद मिळवेल म्हणून आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अशा शेवटच्या घटक्याला इंद्राकडनं मेनका आली, विश्वामित्राचे तपश्चर्या हे झाली, भंग झाली. पण त्यांनी या जिद्दीला पेटून परत तशीच तपश्चर्या करून वसिष्ठांकडनंच त्यांनी ब्रह्मर्षी पद मिळवलं. इतके मोठे आपले वसिष्ठ मुनी, त्यांच्यासारखं ह्यांचं ज्ञान आहे, वसिष्ठांसारखं ज्ञान आहे. वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा म्हटले, म्हणजे वाल्मिकी मुनी जसे कवी आहेत, त्यांनी रामायण लिहिलं, त्यांच्यामुळे आपल्याला रामाचं सगळं रामायण कळतं. तसे आपले समर्थ कवी होते. कवी म्हणजे काय? आपल्याला त्यांचं वाङ्मय इतकं समुद्रासारखं वाङ्मय, पण आपल्याला फक्त माहिती काय? दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक आणि आरत्यांमध्ये बघितलं गणपतीची आरती, देवीची आरती, शंकर अशा आरत्या, काय काय गोष्टी थोड्याच माहिती आहेत. पण एका कवीने वर्णन केलं आहे, त्यांचा कविता समुद्र म्हटलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कल्याण लिहून घ्यायचा. त्यामुळे कुठे जाईल तिथे कविता समुद्र वाहत असे म्हणत कल्याण स्वामी. म्हणजे किती त्यांचं वाङ्मय होतं ह्याला कल्पनाच आपण करू शकतो. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अशा सद्गुरू समर्थांचं आपण आज चरित्र आजपासून बघायला सुरुवात करणार. मी आधी का सांगितलं, त्यांचं किती सामर्थ्य आहे आपल्या नुसत्या श्लोकामधूनच कळतं. तर त्यांचं चरित्र किती सामर्थ्यवान असेल आपण नुसते कल्पनाच करू शकतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे. सगळे संत आहेत. त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वर महाराज आहेत, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, हे सगळ्या संतांनी आपला भक्तिमार्ग दाखवला. तर आत्ता कलियुगातल्या आपल्या सगळ्यांना माहिती असेल म्हणजे शिर्डीचे साईबाबा, गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी, सगळ्यांनी भक्तिमार्गात चालवण्याचं सगळं दाखवलं. तसेच आपले समर्थ पण आहेत भक्तिमार्गावर चालून. त्यांचं एक वैशिष्ट्य असं की त्यांनी असं सांगितलं की प्रपंच करून तुम्ही परमार्थ करू शकता आणि तसं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन सबंध आयुष्यभर सगळ्यांना केलेलं. आपण काय म्हणतो, काय या परमार्थ म्हणजे काय नुसतं म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत, आपण आता मजा करून घेऊ, परमार्थ राहते म्हातारपणी करू. पण नाही, समर्थांनी ते पटवून दिले सगळ्यांना की
प्रपंच करता करताच तुम्ही परमार्थ केलात तर तुमचं आयुष्याचं कल्याण होईल. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांचं स्वतः तसे जगले, तसे वागले आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना तसं वागायला शिकवलं. म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण त्यांचा हात धरून चाललो तर आपलं आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. त्यांचे काय काय ठराविक ओव्या मी आधी सांगते, मग आपण चरित्राला सुरुवात करू. त्या ओव्यावरूनच आपल्याला अगदी प्रापंचिकांना कळेल, लहान मुलांना कळेल अशा ओव्या आहेत की जेणेकरून आपल्या रोजच्या जीवनात त्या आपण ओव्या आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवल्या तर आपलं आयुष्य पूर्ण. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होईल की समर्थांचा अभ्यास करावा असं वाटेल. आणि चरित्र ऐकल्यावर तरी तुम्हाला वाटेलच की आपण नक्की त्यांचं वाङ्मय वाचावं. लहान मुलांना सुद्धा कसं वागावं इथपासून शिकवले ते मोठ्या माणसांपासून. म्हातारपणी तर आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे म्हातारपणी तुमचे डोळे हे झाले, दात नाही, हे दुखतं ते दुखतं, अशाला काय तुम्हाला परमेश्वर आठवणार. ते तुम्ही लहानपणापासून केलं तर तुमचं आयुष्याचं कल्याण होईल. त्यांच्या मुख्य ओव्या अशा आहेत. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाणं. जो प्रपंचामध्ये सावधान असतो तोच परमार्थ छानपणे करू शकतो, कारण तो कर्तव्य करत असतो. प्रपंचात सगळ्यांच्याकडे व्यवस्थित वागून आपलं कर्तव्य करत असतो. दुसरं, शरीरासारखे यंत्र नाही. म्हणजे आपल्याला साधना करायची असेल तर कुठलीही गोष्ट, आता कार चालवायची असेल, गाडी चालवायची असेल, ते यंत्र आहे, पण ते चालवायचं असेल तर आपल्याला त्याची देखभाल करायला पाहिजे. त्यामुळे शरीरासारखं यंत्र नाही परमेश्वर प्राप्तीसाठी. मग ते शरीर तुम्ही सांभाळायला पाहिजे. म्हणून त्यांनी व्यायामाला महत्त्व दिलं आहे. म्हणजे त्यांनी नुसतं देव असं आपण जे समजतो, देव करणं म्हणजे म्हातारपण असं नाही. तुम्ही लहानपणापासून शरीराची काळजी घ्या, योगासनं करा. त्यांनी व्यायाम पण शिकवलेले आहेत. म्हणून त्यांचा आदर्श मारुतीराय आहे. त्यांनी मारुतीकडे सगळीकडे स्थापना केली. का तर शरीर तुम्ही सांभाळलं पाहिजे. म्हणून हे त्यांचं शरीरासारखे यंत्र नाही. तर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही शरीर सांभाळलं पाहिजे. तिसरं, विवेकाचे फळ ते सुख. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना तुम्ही विचारपूर्वक करायला पाहिजे. उगीच करायचं म्हणून करायचं नाही, म्हणजे त्याला तुम्हाला यश मिळेल आणि सुखप्राप्ती. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण रोजच्या जीवनात हा विचारच करत नाही. दुसरी, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. म्हणजे कोणालाही तुम्ही समजा सांगितलं, चांगलं बोललात तुम्ही समोरच्या माणसाकडे, तर तुम्हाला त्यांच्याकडनं रिस्पॉन्स, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट म्हणतो तसं. तुम्ही एखाद्याकडे चांगलं बोललात तर तुम्हाला त्यांच्याकडनं पण तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, ते पण चांगलं बोलतील. तुम्ही अरे म्हटलं की ते कारे म्हणणार. त्यामुळे अरे कारे न म्हणता गोड बोलून तुम्ही माणसं जोडा असं म्हणायचं. आणि कष्टे विणं फळं नाही, कष्टे विणं राज्य नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट करताना आळस तर समर्थन अतिशय राग होता, त्यांना अजिबात आवडत नव्हतं. आळस करणाऱ्या माणसांबद्दल तिटकारा होता. आणि म्हणून ते म्हणतात कष्ट करा, भरपूर पैसा मिळवा, भरपूर एन्जॉय करा, आयुष्य एन्जॉय करा, पण तुम्ही परमार्थाच्या अलिप्तपणे करा. आणि ते कष्ट केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणारच नाही, राज्य मिळणार नाही. तुम्ही कष्ट केलं तर तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. म्हणून कष्टाला पण त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. नंतर ते म्हणतात, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपुला. म्हणजे उत्तम दुसऱ्यांना देताना अगदी कसले ते जाऊ दे, त्याला द्यायचंच आहे ना, साधी गोष्ट देऊ असं नाही. देताना प्रेमाने आणि चांगल्यातली चांगली गोष्ट द्यायची. नंतर शब्द दुसऱ्याला बोलताना कोणाचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी घ्या. सावधपणे तसाच संसार केलात की तुम्हाला खूपच आनंद आयुष्यात मिळेल. अक्षरात, ह्याच्या पलीकडे त्यांनी शिक्षणाचं पण महत्त्व दिलं आहे. अक्षराबद्दल त्यांचं दासबोधामध्ये अख्खा समास आहे. अक्षर सुंदर असावं, बोलणं सुंदर असावं, नंतर चालणं सुंदर, म्हणजे वेडं वाकडं चालणं म्हटलं तरी वेडा म्हणतात ना, म्हणून चालणं, बोलणं, वागणं सगळं तुमचं चांगलं असेल आणि त्याच्यात तुम्हाला भक्ती आणि वैराग्य मिळालं तर तुमचं आयुष्य अगदी सुंदर होऊन जाईल. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण अशा फलकावर लिहून ठेवाव्या, नाही तर आपल्या मनात लिहून ठेवाव्या, की जेणेकरून आपल्या स्वभावात आपण अखंड आत्मपरीक्षण करून सुधारणा करू शकतो. अशा गोष्टी बघितल्यावरती वाटतं की नाही, आपण समर्थांना त्यांचे हात धरून आपण चालावं आणि आपलं आयुष्य सार्थकी लावून घ्यावं. आता आपण त्यांच्या चरित्राकडे वळूया हळूहळू. तर हे समर्थांचं घराणं होतं, ठोसर घराणं. त्यांचे 21 पिढ्या रामाचं आराधना करत होते. समर्थांचे वडिलांचं नाव सूर्याजी पंत. त्यांनी रामाची आराधना केलेली, त्यांना प्रत्यक्ष रामाचं दर्शन झालेलं आहे. ते दररोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे आणि सूर्याने प्रत्यक्षात त्यांना दर्शन दिलेलं आहे, रामाने प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे त्यांची बायको राणूबाई, समर्थांची आई ते पण तशाच अगदी साध्वी होत्या आणि त्यांना बरेच वर्ष मूलबाळ नव्हतं. एकदा असं झालं
की सूर्यदेवाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं तपश्चर्याच्या वेळेला. सूर्यनमस्कार 1200 म्हणजे कल्पना करा. त्यांचं असं म्हणतात की 1200 नमस्कार घालताना त्यांचे कपडे भिजायचे म्हणे घामाने, इतकं ते स्पीडने घालायचे. त्यामुळे सूर्याची उपासना एवढी की एक दिवशी सूर्य प्रत्यक्ष झाले आणि त्याने विचारलं, तुम्ही प्रसन्न झाले, तुला काय मागायचं तेव्हा? म्हणजे तुम्ही एवढं दर्शन दिलं, अजून काय मागायचं? एवढं राणूबाई पण तिकडेच होत्या. राणूबाई म्हणजे त्यांच्या पत्नी. त्यांना विचारलं, स्त्री सुलभ म्हणून तुम्ही तरी काहीतरी मागा. अहो, पतीने मागितलेलं तेच माझं. मला काय, तुमचं दर्शन झालं तिथेच आम्ही दोघंही धन्य झालो. नाही म्हणे, तू काहीतरी मागितलंच पाहिजे. मग ते स्त्री सुलभ इच्छाने त्यांनी सांगितलं की माझ्या पोटी एक मुलगा असावा असं मला वाटतंय, बरीच वर्ष झाली आम्हाला संतान नाही. ते म्हणाले, ते एक नाही, तुम्ही नाही म्हटलं तरी मी 2 पुत्रांचा तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. एक सूर्याचा, माझ्याच तेजाचा एक मुलगा पहिला होईल, दुसरा विष्णूचा अवतार तुमच्या घरात जन्माला येईल, असा आशीर्वाद देऊन सूर्यदेव हे पावले नाही गेले परत. मग त्यांना त्या लक्षात आलं की लगेच त्यांना थोड्या दिवसातच पहिला मुलगा झाला. तो रामाचं तेज होतं त्याच्या अंगात, सगळं मातृपितृभक्ती, इतका तो लहानपणापासूनच हुशार होता. त्याचं नाव गंगाधर. पण तो इतका श्रेष्ठ होता की सगळ्यांचा लाडका झाला. मातृपितृभक्ती म्हणा, हुशार होता. त्यामुळे त्याला श्रेष्ठ म्हणता त्याला श्रेष्ठच म्हणायला लागले सगळे. त्याचं नाव होतं गंगाधर. आणि दुसरा मुलगा म्हणजे तो राम जन्माच्या दिवशीच जन्माला आला म्हणून त्याचं नाव नारायण ठेवलं. तो मूर्तिमंत रामाचाच अवतार असं सगळ्यांना वाटलं म्हणून त्याचं नाव त्यांनी नारायण ठेवलं. पण त्याचं बालसुलभ खेळ वगैरे बघितलं, तो मारुतीचा अवतार. त्याचं शक्ती, वागणं बोगणं बघितलं तर तो मारुतीचाच अवतार असा सगळ्यांना वाटायचं. खूप म्हणजे हुशार. पहिल्यापासून शाळेत गेला की पहिल्या दिवशीच त्याचं सगळं पाठांतर, सगळ्या खेळात हुशार आणि खूप मस्ती पण करायचं. सगळ्या मुलांना घेऊन खेळायचं. आणि तो हळूहळू जसा मोठं व्हायला लागला तसा तो सगळ्यांचा लाडका पण होता. आणि खूप झाडावर तरी सुरसुर झाड चढून जायचं, जोरजोरात सूर परांब्या करायच्या, नदीमध्ये उड्या मारायच्या, असं सगळं त्याचं खूप खेळ त्याचे अगदी कौतुकास्पद होते. जिथे जायचं तिथे तो सगळ्यांचा लाडका व्हायला लागला. रानावनात भटकायचं, ध्यानस्थ बसायचं. हे पण लहानपणापासून त्याला प्रभू रामाचे ते अवतारच होते रामाचे म्हणून. आणि राणूबाईलाही खूप नारायण लाडका होता. ते सगळे त्याच्यावरती खूप लाड करायचे. तो इतका मस्ती करायचा की सगळ्यांना असं वाटायचं, तो राणूबाईंना म्हणायचं, किती तुमचा मुलगा मस्ती करतो. पण तो इतका कोणाला त्रास द्यायचा नाही. मस्ती जरी असली ना तर त्याला सगळ्यांना सांभाळायचा. कुठे धावत जायचं, मदतीला कोणाला मदत लागली तर धावायचा. सगळ्या मुलांना घेऊन रामनामाची आवड पण तो असल्यामुळे त्यांना पण शिकवायचा सगळं. असं करता करता तो त्याला काय व्हायचं की लहानपणापासून दुसऱ्यांचं दुःख बघवत नसल्यामुळे इकडे आजूबाजूला घडत असलेल्या यवनांच्या गोष्टी होत्या. सगळ्या बायकांना पळवणे, मुलांना पळवणे, नंतर मूर्तीभंग करायच्या, मंदिरं मोडायची, हे त्याला बघून खूप दुःख व्हायचं. आणि तेव्हा तो सारखा म्हणायचा की का असं होतं आहे, काय ह्याला कोणाला तरी असा मोठा राजा आपलं पाहिजे की जेणेकरून ह्या यवनांना त्यांनी अद्दल घडवलं पाहिजे. प्रत्यक्ष रामरायांनी परत का नाही जन्म घेतला, परत अवतार का नाही घेतला? तर सारखं असं ध्यान लागायचं त्याला की असं त्यांनी घेऊन ह्यांना सगळ्यांना अद्दल घडवावी असं वाटायचं. आणि कित्येक असं तो रानात फिरतच राहायचा की मग सगळे त्याला शोधायला जायचे. असं बरेच वेळेला होत होतं. एकदा तर सगळे शोधून दमले, 2 दिवस झाले तरी हा भेटत नाही. मग त्यांचे घर खूप मोठं होतं. एक दिवशी ते कोटीच्या खोलीत गेले. तिची आई, अरे नारायणा शोधता काहीतरी सामान काढायला गेलं. ते कोटीच्या खोलीत कोपऱ्यात बसला होता ध्यानस्थ. त्याने म्हटलं, अरे नारोबा, तू काय करतोस इकडे? तर तो म्हणाला, आई मी चिंता करतो विश्वाची. इतके लाड वाटलं त्या आईला. इतकं काय म्हणे, एवढासा मुलगा 8 वर्षाचा, विश्वाची चिंता, कसला रे चिंता लागली तुला? तेव्हा तो म्हणतो, आई मला असं वाटतं की यवनांचा नाश करायला कोणतरी आपल्याला राजा पाहिजे किंवा रामरायाने प्रत्यक्ष दर्शन दिलं पाहिजे, अवतार घेऊन ह्या सगळ्यांचा नायनाट केला पाहिजे. किती बायका मुलांना पळवतात, सगळ्यांना त्रास देतात, सगळी मंदिरं आपली पाडून टाकली. त्याचं दुःख बघून राणूबाईंना खूप आश्चर्य वाटायचं. काय हा मुलगा म्हणे इतक्या लहान वयात ह्याला एवढी काळजी वाटते, कसं व्हायचं याचं पुढे गेल्यावर? आणि प्रभूच्या नंतर तर त्याला असं वाटायला लागलं, इतकं त्याला ध्यास लागला की मला प्रभू रामचंद्रांना भेटायचंच आहे, सारखं तो म्हणायचं. आणि त्यांचे मोठे भाऊ गंगाधर पंत जे होते त्याने खूप ज्ञानी होते आणि त्यांना अनुग्रह द्यायचे हे होतं, काय म्हणतात त्याला, अनुग्रह देत असतील ते रामाचं उदय. तर ह्यांना वाटलं की आपण त्याचे वडील
अगदी लहानपणी राम समर्थांचे नारायणाचे वडील वारले, त्यामुळे आता ते वडील बंधूच मग आपले मोठे कोणतरी, मग आपण पण त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊ आणि रामाची आराधना करू, रामाची स्थापना करू आणि रामाला गळ घालू की तू ये बाबा आता आणि हे सगळं नायनाट कर, सगळ्या दुष्ट लोकांचा नायनाट. म्हणून ते गेले गद्दारापर्यंत. दादा मला म्हणे अनुग्रह देणार आहे, मला पण रामाला, तुला रामाने दर्शन दिलं आहे ना, मग मला पण दर्शन घ्यायचं आहे रामाचं. मग ते म्हणलं अरे नारायणा तू अजून लहान आहेस म्हटल्यावर त्याला खूप राग आला. मग तो राग आला म्हटलं बघू मग असं कर, तुला मग एक तू मारुती आहे ना तिकडे जाऊन सांग, तुझ्या मारुतीरायाला सांगतो तुला रामाचं दर्शन घडवून दे. आणि त्यांनी खरंच मनापासून घेतलं आणि मारुतीरायाच्या देवळात मागच्या बाजून प्रदक्षिणेच्या ठिकाणी जाऊन तो बसला आणि ध्यानस्थ बसला. हे कोणालाच माहीत नाही, तो रागावून गेला एवढंच भावांना बघितलं होतं. शोधतात परत रानावरणात शोधलं, इकडे आता मंदिरात बसल्या कोणाला माहिती. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला कुठे, सगळ्यांना काळजी वाटायला लागली. आणि त्याला अशी सवय होती की सूर मारून नदीत जाऊन खाली ध्यानस्थ बसायचं पाण्याच्या खाली. हे पण त्यांच्या म्हणजे कुंडलीने जागृत करणं का असं काय. त्यामुळे त्यांनी सगळं बघितलं, नदीकाठी बघितलं, कुठे मिळेच ना. 3ऱ्या दिवशी जेव्हा ते कोणतरी मंदिरात गेलं त्यांनी बघितलं अहो नारायण तिकडे बसलाय. मग सगळे धावत गेले आणि आई आणि भावानी लांबूनच बघून त्यांना कळलं की ह्याला रामाचं दर्शन झालं. असं गळ्यातनं अश्रूच्या धारा. त्या दिवशी सकाळीच ही मारुतीने त्याला दर्शन दिलं होतं नारायणाला. आणि नारायण विचार काय रे नारायण तू इतके दिवस 3 दिवस बसलायस इकडे, मला मारुतीराय मला रामाला भेटायचं, तू रामाला रामाची भेट घडून दे. मग राम काय मारुतीराय काय लगेच त्यांनी ध्यान केलं आणि मारुतीच्या हाकेला रामराय धावून आले आणि रामरायाने सांगितलं बघा हट्ट करतोय तुमचं दर्शन पाहिजे म्हणून. मग म्हणाले मग हरकत नाही. मग त्यांना रामरायाला खूप कौतुक वाटलं, डोक्यावरून हात फिरवला, त्याचं अवग्रहण केलं कपाळाचं. आणि काय पाहिजे बाळा तुला, म्हणजे मला काही नको, मला तुमचं दर्शन पाहिजे होतं आणि आत्ताच्या ह्या स्थितीतपणे मला तुम्ही अनुग्रह द्या मला तुम्ही. मग त्यांनी डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला श्रीराम जय राम जय जय राम त्रयोदशाक्षर मंत्र दिला आणि हातात जप कर म्हणून सांगितलं. म्हटल्यावर आणि मारुतीरायाला सांगितलं ह्याच्यानंतर तूच ह्याचा सांभाळ करायचा, ह्याच्यावरती लक्ष ठेव. आणि रामराया अंतर्धान पावले. नुसतं बघूनसुद्धा तो इतका आनंदित झाला होता की डोळ्यातनं अश्रू. मारुतीराया शेजारी उभे आणि अशा त्यांच्या अवस्थेत बघून मग मारुतीराया अंतर्धान पावले. पण त्याची अवस्था जी होती तो ध्यानामध्ये गेला होता. जेव्हा वडील बंधू आणि आई आले समोर तेव्हा त्यांना लगेच कळलं की ते पण त्याच मार्गातले होते ना, त्यामुळे त्यांना कळलं की ह्याला नक्की रामाने दर्शन दिले. मग त्याला ते घरी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर त्याचं लाईफच बदलून गेलं. तो इतका त्या रामनामामध्ये गुंग झाला. रामनाम प्रत्यक्ष रामाने दिलं आहे, कानमंत्र दिला आहे त्याला म्हटल्यावर मग काय तर काय ध्यानस्थच बसायला लागला. काय करायचं कळेल. दुसरं आईला पण काळजी वाटायला लागली, म्हणजे आता इतका ध्यानात बसायला लागला, ह्याचं काळजी वाटायचं काय करायचं, हा दुसरं काही करतच नाही आहे. तर मग त्याला सारखं असं वाटायचं की ह्याचं आपण लग्न करू, म्हणून ते विषय काढायचे. ह्याचं लग्न केलं की हा प्रपंचात अडकेल, म्हणजे हा. मग त्याला जवळ घेऊन आईने सांगितलं नाऱ्या एक लक्षात ठेव, नारोबा म्हणायचा. नारोबा अरे बघ तुझ्या दादाकडे बघ, त्याने प्रपंच केला, लग्न केलं, त्या काळात लवकर लग्न व्हायची, तर तू पण लग्न कर. त्यामुळे आई मला लग्न नाही करायचं, तू मला ते लग्नाच्या बंधनात घालू नको. तू सारखं आई पाठ लागायची. शेवटी तर गंगाधर पंतांनी पण ओळखलं होतं की तो म्हणाले आई तो लग्न करणार नाही आहे, तो ब्रह्मचारीच राहणारा मुलगा आहे, तू त्याला गळ घालू नको. शेवटी आईचं मन ना, आई ऐकायला तयार नाही. त्यामुळे त्या दिवशी त्याला खूप सांगितलं बघ म्हणे माझ्यासाठी तू भोवल्यावर पण नाही का उभं राहणार. म्हटलं तो म्हणाला बरं मग भोवल्यावर उभं राहतो असं त्यांनी शब्द दिला. आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये बघू त्यांनी कसं लग्नाला तयार झाला, की त्यांनी कसे शब्द दिला आईला ते बघू आपण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.